नमस्कार. मी डॉक्टर मानसी बर्वे नाईक आणि आरोहण ज्योतिषच्या 36व्या भागात आपण डॉक्टर अभय नाईकांशी बोलतो आहोत. डॉक्टर, डायबेटीस हा खूप मोठा डोकेदुखी असलेला प्रश्न आहे बनलेला. तर तो कुंडलीत कळतो का? आणि जर ॲक्सिडेंटली कळला तर कळल्या लगेच आपण लाईफस्टाईल बदलायचा प्रयत्न करायचा का? हो, बरोबर. मी सांगितलंय की कुंडलीमध्ये षष्ठस्थान हा रोगाचं स्थान आहे. आता जेव्हा डायबिटीस म्हणतो आपण, म्हणजे स्थौल्य येतं किंवा काम करत नुसतं बसून खातात जास्त, असे लोक जे असतात त्यांना डायबिटीस व्हायची शक्यता असते. म्हणजे ती टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीस जे आहे ते जेनेटिक आहे, ते जन्मल्यापासूनच असतं. ते पण कळू शकतं पत्रिकेमध्ये. आता आपण सर्वसामान्य माणसांचं म्हणजे आता जो इंडियात प्रॉब्लेम आहे की टाईप 2 डायबिटीसचं हे आहे, म्हणजे प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? पत्रिकेत काय दिसतंय की षष्ठस्थान बिघडलेलं असतं, ह्याच्याबद्दल काही वाद नाही, ते सर्वसामान्य अँड जनरल प्रिन्सिपल आहे. नंबर 2, आता स्थौल्य असल्यामुळे तिथे काय ते गुरुचं कारकत्व आलं, तर षष्ठात गुरु जर असेल तर त्या माणसाला डायबिटीस व्हायची शक्यता असते. आणि दुसरं, मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे शुक्र आणि चंद्र हे दोन्ही ग्रह असे असतात की ते सेक्रीट करतात, सेक्रीट द लिक्विड. आता पॅन्क्रियास जे आहे त्याच्यामध्ये इन्सुलिन असतं आणि ग्लुकेगॉन असतं. तर ह्यांच्या दोघांचा समतोल जेव्हा बिघडतो तेव्हा डायबिटीस वाढतं. हे एमबीबीएसच्या कुठल्याही फर्स्ट एमबीबीएसच्या मुलांना, दुसऱ्या एमबीबीएसच्या मुलांना पण कळतं, त्याच्याबद्दल काय हे नाही. पण हे का होतंय की जेव्हा गुरु तिथं असेल आणि त्याच वेळेला शुक्र आणि चंद्र दोघेही एकाच वेळा अफेक्टेड झाले असतील तर त्यावेळेला त्या गोचरीमध्ये त्याला डायबिटीस होतं. आता डायबिटीस तुम्ही कधी कधी चेक केल्यानंतरच कळतं, काही त्रास देतच नाही ते, म्हणून डोकं करत नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक अवयव डायबिटीसमध्ये अफेक्ट होतो, त्यामुळे त्याचा निवारण करणं महत्वाचं आहे. ओके.